भाग्यवान आहेत त्या गोदेगावचे लोक की ज्या गावामध्ये सद्गुरू बाबांनी जन्म घेतला. भाग्यवान आहे तो प्रवरेचा तीर की ज्या तीरानं सद्गुरू बाबांना पाहिलं. भाग्यवान आहेत त्या गावचे पशु पक्षी ज्यांनी बाबांना पाहिलं. भाग्यवान आहे ते झाड गोदेगावचं की ज्या झाडाखाली बाबा दुपारच्या वेळेला दगडाची उशी करून विश्रांती घ्यायची. तिथला कण अन कण भाग्यवान आहे, पशु पक्षी भाग्यवान आहे, ती भूमी भाग्यवान आहे, ते गावचे लोक भाग्यवान आहे. धन्य आहे तो प्रवरेचा तीर. भाग्यवान आहेत त्या प्रवरामाई मधले असणारे मासे की ज्यांना बाबाने आपल्या स्वतःच्या हातानं प्रवरामाईच्या पाण्यामध्ये प्रवाहित केला. ते बाबांचे अनंत उपकार आहे आपल्या परिसरावर. बाबांमुळे आज हे श्री क्षेत्र देवगड देवस्थान आहे. बाबांनी या तीन शक्तीचं आव्हान इथं केलं, ब्रह्मा विष्णू महेशाचं. ज्या अवतारामध्ये या तीन दैवी शक्ती एकवटलेल्या आहेत असा एकमेव अवतार म्हणजे प्रभू दत्तात्रयांचा अवतार. कॉम्बिनेशन ऑफ थ्री गॉड इज कॉल्ड एज प्रभू दत्तात्रय. तीन शक्तींचं एकत्रीकरण केवळ एका अवतारामध्ये प्रभू दत्तात्रयाचं. प्रभू दत्तात्रयांना इथं दर्शन देण्याकरता सद्गुरू बाबांनी भाग पाडलं. आणि आज तुम्हाला आम्हाला हा जो आनंद प्राप्त झाला ही ती बाबांचीच कृपा आहे. बाबांविषयी किती बोलावं काय बोलावं अंतकरण भरून येतं. बाबांच्या परंपरेमध्ये सेवा करण्याची संधी या दासाला प्राप्त झाली. किती साधं जीवन होतं बाबांचं, किती सोपं जीवन होतं. गुडघ्यापर्यंत धोतर, ती बगलबंदी, तो वेडा वाकडा गुंडाळलेला तो फेटा. जणू बाबांनी भक्तीद्वारे सगळं त्रैलोक्य आपल्या फेट्यात गुंडाळलं. साधं सरळ जीवन, देवाला आवडणारी भक्ती बाबाकडून केली तुम्हाला सांगतो. म्हणून तर एवढे सारे देव या देवगडावर येऊन स्थानापन्न झाले. आणि या स्थानाचं नाव म्हणून बाबांनी देवगड असं ठेवलं.